तू निगेटिव्ह गोष्टींपासून दूर राहिला म्हणून मेडिटेशन करतेस, तर आज इथे कशी काय? हा मी तोडू शकते, मी तुलाही तोडू शकते, त्याचा इश्यू नाहीये. स्पृहा जोशी की ऋता दुर्गुळे? म्हणजे तू रुईयात नव्हतीच कधी? अत्यंत फेकनेस आहे. तुला म्हणजे ते तुझं कॉलेज तू मानत नाही मानत तर एमडी सोडायचंच तर कशाला ऐक ना, अरे एमडी कॉलेज बेस्ट आहे रे. बस अच्छी गच्ची खवा, सगळ्यांनी गप रवा. रणवीर विषयी रिस्पेक्ट आहेच, पण प्रेम जास्त आहे. वाव, मला काय एक्साइटमेंट होते. मी अत्यंत वाईट अभिनेत्री आहे, त्यामुळे मला कुठल्याही सिनेमात कास्ट करू नका. धन्यवाद. नमस्कार, मी अभिषेक खणकर आणि आपण पाहताय एकदम सिरियस पॉडकास्ट. विमेन्स डेला या पॉडकास्टवरती एक मुलगी काय आली, जनमानसात गदारोळ माजला, सगळीकडे बोंब उठू लागली, बाई पाहिजे बाई पाहिजे. पण मी सगळ्यांना आनंदाने सांगू इच्छितो की अच्छी गच्ची खवा, सगळ्यांनी गप रवा. अंडी मंडी संडी, पेश है बंड्या कम बंडी. ऋतुजा बालू. हाय. हाय. हसायचं नाही. हे हसत नाहीये मी, माझा Okay. चेहरा असा आहे. अच्छा, ठीक आहे. किती वेळ राहणार तो पण एक महत्वाचा मुद्दा आहे. असो, तर मी असं ऐकलंय की तू मेडिटेशन वगैरे करू लागलीस हल्ली. एका ठिकाणी तू असंही म्हणालीस की तू निगेटिव्ह गोष्टींपासून दूर राहिला म्हणून मेडिटेशन करतेस, तर आज इथे कशी काय आहेस? आज मेडिटेशन कमी पडलं की? नाही, मला असं वाटतं तुला मेडिटेशनची गरज आहे आणि त्याचं काय महत्व आहे ते पटवून द्यायला मी आली. अच्छा, आपण तुझ्या आयुष्याच्या प्रवासाकडे वळूया. लहानपणापासूनच तू थोडीशी मुलांसारखी राहायला तुला खूप आवडायचं. त्यानंतर तू भोसला मिलिटरी स्कूलला होतीस. रायगड मिलिटरी स्कूलला होतीस. रिसर्च कमी पडलाय तुझा. खरं खरं. पण मिलिटरी स्कूलमध्ये होतीस आणि वागणं बोलणं तुझं अगदी मुलांसारखं होतं. अजूनही आहे, फक्त मी तशी आले नाही, नाहीतर आपल्यात फरक कळला नसता. ते कळावं आणि लोकांनी बघावं म्हणून मी अशी आली. अच्छा, तू म्हणजे ठीक आहे, माझा प्रश्न पुढे वेगळा होता, पण आता तू फाटक्यात पाय घातलाच आहेस, तर तू साधारण सगळ्याच इंटरव्ह्यूज मध्ये हे असं आतलं लपवून वेगळंच पोर्ट्रे करतेस, जेणेकरून नाही नाही असं मला जाणवलेलं आहे. नाही नाही, मी अत्यंत खरी आहे. कोणालाही विचार, मी अत्यंत खरं वागते आणि बोलते. हे खरं आहे की तू आतून एक टॉमबॉय आहेस. हो. ठीक. टॉमबॉयला मराठीत काय म्हणतात? टॉम मुलगा. टॉम हा मराठी शब्द आहे असं वाटतं तुला? नाही, पण हे नाव आहे ना, नाव मराठी. तू असं हे नाही करू शकत नावाला. नाव मराठी नाहीये. टॉमबॉय ही एक फ्रेज आहे आणि तू एक मराठी कलाकार आहेस, तर मला असं वाटतं की तुला सगळीकडे तू, कारण मी टॉमबॉय बंड्या. छान, गुड. मिलिटरी स्कूलमध्ये तू हॉर्स रायडिंग आणि खूप गोष्टी शिकली, तर त्यात तू कराटेचं प्रशिक्षण घेतलंस असं मी एकीकडे ऐकलं. आणि तू मला वाटतं नॅशनल इंटरनॅशनल लेवलवरती इंटरनॅशनल पण खेळले. अच्छा, आणि ब्लॅक बेल्ट आहेस तू? नाही नाही, ब्राऊन. कारण मी ब्लॅकची एक्झाम द्यायच्या आधीच शाळेतनं पास आउट झाले, तर मग नाही दिली मी ब्लॅकची एक्झाम. काय इथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याच्या अदर दॅन ऍक्टिंग किंवा इतर ज्या क्षेत्रात ते कार्यरत आहेत त्याच्या पलीकडचे काही कलागुण जे त्यांना वाव मिळावा अशी माझी सतत इच्छा असते. आणि एक कराटेपटू जर इकडे आली आहे, तर सगळे कराटेपटू जे इंटरव्ह्यूजना जातात आणि लाद्या तोडतात, तर त्यासाठीची लादी प्लीज घेऊन या. सिरियसली? दाखवावं तर लागेल ना, म्हणजे हे तर भाई तू खरं बोलणारी व्यक्ती आहेस. हा मी तोडू शकते, मी तुलाही तोडू शकते, त्याचा इश्यू नाहीये. तेव्हा मला हसायचं नाही. पाणी पिते जरा. हे पाणी प्यायचं नाटक करून हसू लपवू नाही शकत हा. अजिबात नाही, पाणी प्यायले मी. ठीक आहे. हे तोडायचंय. हो. एका हाताने तोडायचं असेल तर असा, आणि दोन्ही हाताने तोडायचं असेल तर असा, आणि खायसाठी तोडायचं असेल म्हणजे वडापावसाठी तर व्हेरी गुड. टाळ्या झाल्या पाहिजे तिकडे. हेच कराटे असेल तर
मी कोणीतरी प्लीज असेल संस्था, त्यांनी मलाही काय म्हणतो आपण त्याला, ब्राऊन बेल्ट द्यायला हरकत नाही. तुला मेडलच दिलं पाहिजे डायरेक्ट. जर कडक पावडले असते तर कदाचित मी ब्लॅक बेल्टही करू शकलो असतो आणि हिला मागे सोडू शकलो असतो. पण ठीक, आपण वळूया आयुष्यातल्या पुढच्या काही टप्प्यांकडे. कॉलेज लाईफ म्हणजे लहानपणापासून किंवा शाळेत गेल्यानंतर तुला नाटकाचा छंद किंवा अभिनय करणे थोडासा इंटरेस्ट होताच. सो शाळेतून तू स्ट्रेट रुईया कॉलेजला गेलीस? नाही, मग कोणत्या कॉलेजला गेलीस? प्रल्हादच्या एपिसोडला ज्या कॉलेजचा तू उल्लेख केलास आणि वळवळ म्हणालास त्या कॉलेजमध्ये मी होते, महर्षी दयानंद महाविद्यालय. अच्छा, मग ती एकांकिकांची बक्षीस वगैरे ती तुला हो महर्षी दयानंदला? हो, MD कॉलेजमधनं मला मिळाली ती. म्हणजे तू रुईयात नव्हतीच कधी? मी MDला होते आणि तिथे काही वर्ष मी एकांकिका स्पर्धा केल्या आणि मला मॅथ्स आणि स्टॅट्स हा विषय हवा होता जो फक्त तुमच्या कॉलेजला होता. आणि तिथे मला आदल्या वर्षी मी अनन्या कॉलेजला, म्हणजे ते तुझं कॉलेज तू मानत नाही मानत तर MD सोडायचंच तर कशाला? ऐक ना, ऐकशील का? मला इंटरव्ह्यू साठी बोलवलंयस ना, तर बोलू दे ना जरा. तर मग MD मधनं मी काम करत होते, मग मी अनन्या एकांकिका पाहिली आणि मला इतकी आवडली की मला असं झालं की ह्या कॉलेजला जाऊन ह्यांची प्रोसेस मला बघायची आहे. कारण आमची थोडी वेगळी होती, मॉब आणि हे आणि सगळं पॅटर्नच वेगळं होतं, स्कूलिंग वेगळं होतं. म्हणून मी म्हटलं माझे विषय पण तिकडेत आणि ह्याचं स्कूलिंग मला आवडतंय, तर मग मी तिथे गेले. पण मला काही वातावरण तिथलं सूट नाही झालं, त्यात अत्यंत फेकनेस आहे आणि त्यामुळे मळमळ झाली. म्हणून मग मी पुन्हा माझ्या वळवळ ज्या कॉलेजमध्ये तिथे गेले. ठीक आहे, म्हणजे तू मॅथ्स आणि स्टॅट्स साठी तिकडे आहेस? नाही, ऍक्च्युली शिकायला आले होते, पण काही शिकले नाही मी. तेच तू. हो, दे शिक्षा. चांगली गोष्ट आहे. वळूया शिक्षेकडे. तर आजची शिक्षा अशी आहे, जी व्यक्ती हसेल त्या व्यक्तीला मिनिटभरासाठी समोरच्या व्यक्तीने लिहिलेलं वाक्य असलेला बोर्ड घेऊन एका पब्लिक प्लेस वरती उभं राहायचं. सिरियसली? माझ्यासाठीच काय एवढ्या कठीण शिक्षा आहेत? टफ, बायकांसाठी टफ. चुकीला माफी नाही आणि बोर्डला तर मुळीच नाही. बोर्ड आहे, राग बिल्डिंग अप. मी घेणारच नाही, ते तरी घेईन आता. हा मी नाही घेणार. चला चला, आपण लवकर शिक्षेकडे जाऊया. पण यांचा उरला प्रवास पूर्ण करूया. ऋतुजा बागवे यांचा, जी काही कामं करत होतीस ते मी पाहत होतो, पण खरा करिअरची सुरुवात झाली ती नांदा सौख्यभर या मालिकेपासून, जिथे तू लीड कॅरेक्टर प्ले केलंस. आणि तिथून तुझ्या करिअरची सुरुवात झाली आणि तुझ्या ट्रान्सफॉर्मेशनची सुरुवात झाली. की एक जे काही तू म्हणालीस बंड्या मुलगा, ते एक फेमिनाईन एनर्जी घेऊन तू आलीस आणि तो प्रवास आज लंडन मिसळ पर्यंत येऊन पोचला. म्हणजे आता जे रिसेंट काम आहे त्याबद्दल आपण. तर हे जे काही तू ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणलंस, एक बंड्या मुलगा ते एक फेमिनाईन एनर्जी असलेली मुलगी, आणि एवढं करून मिशीच लावायची होती, तर तुला वाटत नाही वाया गेली ही सगळी मेहनत आणि स्ट्रगल वगैरे? नाही, कशाला? मिशी वाढली असती ना पटकन. मला मिशी येत नाही, ती लावावीच लागली आहे मला. आणि अदर जे मी रोल करत होते ज्याच्यात खूप फेमिनाईन आणि असं सगळं वावरायचं होतं, तर त्यात मला एफर्ट्स घ्यावे लागायचे. पण लोकांसाठी ते वेगळं होतं, कारण त्यांनी माझं बंड्या झोन पाहिलं नाही. जे मला पर्सनली ओळखतात त्यांनाच माहिती आहे की मी टॉम्बॉय आहे. लंडनचं थोडं तेवढंच त्या निमित्ताने पिकनिक. असं काही नाही, ती फिल्म इथे शूट झाली असती तरी मी करणारच होते की. तू आता असं क्लेम करतेस की लंडन मिसळ हा सिनेमा हा कोल्हापूर मिसळ म्हणून पण चालला असता? लंडन मिसळ खूप छान झाली आहे फिल्म, तुम्ही नक्की बघा. प्राईमवर आहे ती आता. लंडन मिसळ पेक्षा जरा कांकणभर बरा कॉन्टेंट रिझोर्ट कंपनीवर आहे, ती जास्त. आणि तिथे तुला मलाही बोलवावंच लागलंय, त्यामुळे फिल्म बघायलाही हरकत नाही खरं तर. रिसर्च म्हणून खरं तर बघायला हवी होती, पण नाही बघितली.
तू माझं नाटकही नाही पाहिलं, कारण कुठल्या तरी एका माणसावर राग होता आणि मग त्या माणसाच्या रागापायी तू माझं नाटक नाही पाहिलंस आणि मग त्याच तुला हसू येत आहे. हा, ते हा बोट खाली कर. तुला मेडिटेशनची खरं तर गरज नाही आहे. तुला माहिती आहे गोष्टी कशा विसरून जायचं, लेट गो करायचं आणि पुढे जायचं आणि माणसांना माफ करून कामाला महत्त्व द्यायचं. प्रश्नच नाही. हसू येते मला. मग हस ना, एक शिक्षा घे की. नाही मी तर वळूया शिक्षेकडे. तुला हसवणं फार कठीण आहे आणि तरी मी छोटासा प्रयत्न केला आणि आता शिक्षा म्हणून एक बोर्ड आहे. कुठे घेऊन उभं राहणार आहे मी? तुझ्या कॉलेजला. हे बघ, आणि थोडं लेफ्टला आहे रामनारायण. राऊंड राऊंड गोल एमडी कॉलेज बेस्ट आहे रे. बस गोल. आता रिटर्न यायचं. पुन्हा एकदा मला झालेल्या शिक्षेनंतर आपण पुन्हा एकदा वळतोय रुजुताकडे. तर कट करू का? माझं नाव ऋतुज आहे. मी काय म्हणालो? रुजुता. पण ठीक आहे ना, अनन्या 3दा बदलली. मी एका मुलीचं नाव 2दा बदललं, काय फरक पडला? असं काही नाही, 3 वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स होते म्हणून 3 वेगळ्या अनन्या होत्या. तू वेगवेगळ्या आता एकाच platform वरती- प्लॅटफॉर्मवर तू 2 नावं घेतोस, हे चुकीचं आहे. युनिकनेस आहे ना, काय ह्याच्यात युनिक? आहे काहीतरी. बरं बोल. ठीक आहे, आता आपण जर नाव निघालंच आहे, म्हणजे रुजुताचं नाही, महत्वाच्या एका पात्राबद्दल ज्याच्याबद्दल भरभरून सतत सगळेच बोलले, खूप माणसं बोलली. तर करिअरचा एक महत्वाचा टप्पा तुझ्या आयुष्यातला, ज्याच्याबद्दल न बोलता कुठलाही तुझा इंटरव्ह्यू किंवा पॉडकास्ट मला नाही वाटत पूर्ण होऊ शकतो. तर त्या प्रोजेक्टचं नाव आहे अंकुश. तुला हसायला येते? ठीक आहे. सॅडली हा सिनेमा ज्यांनी नाही पाहिलाय, सॅडली म्हणजे खरं तर कोणीच नाही पाहिलंय, आम्ही नाही पाहिलंय, पण याचा ट्रेलर युट्यूब वरती आहे, तो तुम्ही नक्की पाहू शकता. पाहायला का पाहिजे? कारण ते खूप अंडररेटेड, म्हणजे तो ट्रेलर सिनेमाबद्दल काय पाहिला नसल्यामुळे, पण मला अंकुशचं काम हे अंडररेटेड वाटतं तुझं, एस्पेशली त्या ट्रेलर मधलं. कारण त्याच्यात तुझे 2 लाख मुलाचे डायलॉग्स आहेत आणि ते डायलॉग्स मला आता आवंढा गिळावासा वाटतं की प्रोजेक्ट म्हणजे एखाद्या पात्राशी समरस होणं ठीक आहे, पण त्या सिनेमाशी समरस होणं आणि त्या सिनेमाबद्दलची जी काय म्हणतो फिलिंग्स आहेत त्या 2 वाक्यांमध्ये इतक्या आल्यात. त्यातला पहिलं डायलॉग आहे, आम्ही सगळे तुझ्यासाठी एवढी मेहनत का करतोय अंकुश, आणि दुसरा वाक्य आहे, बाबा मला अंकुशची काळजी वाटते. हो, खूप जेन्युइन वाक्य आहे. हो खरंच आहे, कारण अंकुशची काळजी वाटते हे शूटच्या दरम्यानच कळत होतं, तर का नाही थांबवलं ते? आणि मंगेश देसाई, सयाजी शिंदे, शशांक शेंडे, तू स्वतः, दी ग्रेट गौरव मोरे, हे सगळेजण अंकुशसाठी मेहनत का घेत आहेत? नाही, आम्ही आमच्या बँक बॅलन्ससाठी घेत होतो मेहनत, आणि आपल्या वाट्याला जे आलंय ते 100% करायचं असतं, ते मी करत होते. ठीक आहे. इतकं खरं आतापर्यंत खरं तर कोणीच बोललेलं नाहीये बहुतेक या पॉडकास्ट वरती. मी हसू का? थोड्या वेळ कंटाळा आला तसंच राहून. धन्यवाद. आय नो की खूप कामं अशी पण आहेत की जी मी पाहिलेली नाहीये, आणि अशी आहेत की जी मी पाहिल्याची कोणीच पाहिलेली नाही, पण अंकुशचा सिनेमा कोणीच पाहिलेला नाही. खरं सांगू, मी पण नाही पाहिला. शिक्षा बोर्ड. बोर्ड आहे. हा शुद्ध हलकटपणा आहे. आहेच हलकटपणा आहेच. चला आपण लोकेशनवर जाऊया. हे कुठे करायचंय? शिवाजी मंदिर. प्लीज नाही.
तर या शिक्षेनंतर मला सांग की ही इतकी वर्ष तू मराठी इंडस्ट्रीचा भाग आहेस, तुझा आवडता मराठी अभिनेता कोणता? सुबोध भावे. गुड चॉईस. पण मग बेडरूमच्या भिंतीवरती तो फालतू रणब्या काय? एक तर फालतू म्हणू नये. हे बघ, नेपोटिझममुळे पुढे आलेला हिंदी कलाकार ने- याचा फोटो लावण्यापेक्षा सुबोध भावेचा का नाहीये फोटो तिकडे? कारण फोटो आपण त्याचा लावतो ज्याच्याविषयी आणखीन प्रेम भावना पण असते. सुबोध अच्छा. भावे बद्दल रिस्पेक्ट ही भावना जास्त आहे. प्रेम आहेच, कारण नंतर मी त्याच्यावर को ॲक्टर म्हणून काम पण केलं, पण त्याच्याबद्दल रिस्पेक्ट जास्त आहे. रणवीर विषयी रिस्पेक्ट आहेच, पण प्रेम जास्त आहे. तू टॅरो कार्ड रीडिंग करतेस असं पण आम्हाला कळलं. तर कार्ड्स नाही आहेत पण माझ्याकडे आहेत. आम्ही रिसर्च आणि तयारी पूर्ण करून येतो. नाही, कार्ड्स उनोच्या कार्ड्सने मी टॅरो रिडिंग करायचं आहे. घे 3 कार्ड्स काढ. आपले मला भीती वाटते. मलाही वाटते या पॉडकास्ट लिहून. बरं आवरलंस, कारण आता किती भेंड्या चढणार ना तुझ्यावरती. वाव, मला काय एक्साइटमेंट होते. माझ्या चेहऱ्यावर दिसते की नाही तुम्हाला? शिट. सिक्वेन्स लागणार आहे. नाही, लक नाही आहे. तरी 5-3-2 5-3-2 उनोतला उन्होतला 5-3-2 वेगळाच माणूस आहे. बरोबर आहे. पहिलं कार्ड होतं हे पास्टचं होतं आणि हे प्रेझेंटचं आहे, हे फ्युचरचं आहे. आयुष्यात आधी तुझ्या खूप द्विधा मनस्थिती होती. 2 हे कार्ड आलं. आता त्रेधा तिरपीट सुरू आहे. 3चं कार्ड आलं. 5चं आता काय बघून घे. काय बघू? 5 हा आकडा निगेटिव्ह आहे. हे माझे टॅरोचे रीडिंग आहे, ते मी तुला सांगितलेलं आहे. कितपत तुला योग्य वाटतं हे तू मला सांग. कन्व्हिन्स्ड नाही आहे. गरज नाही आहे त्याची. नाही, टॅरो कार्ड रीडर म्हणून पण कमी पडतेस, अभिनेत्री म्हणून पण कन्व्हिन्स करून देण्यात कमी पडतेस. कारण मला ॲक्शन म्हटल्याशिवाय काम करता येत नाही आणि इथे कोणी ॲक्शन आत्ता म्हटलंच नाही, त्यामुळे मला फील नाही आला ॲक्टिंग करण्याचा. आणि रिअल आयुष्यात मी ॲक्टिंग करत नाही. हस ना, हसू येते तर. परत एकदा ते वाक्य बोल आणि बघ तुला हसू येत आहे का. ठीक आहे, तर वळूया आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे कोण आहे रेकडे. सांग आता पटापट. अरे तू प्रश्न तर विचार ना. तू काय अच्छा, मीच विचार प्रश्न बाबा. विचारायचे नाही आहेत. कळलं मुलगा तुला एक तर- मुलगा, मुलगी. मुलगी. मुलगी हम्म. समवयीन आहे. ऑलमोस्ट. हा, हो. ओके. आत्ता सिरियल सुरू आहे एखादी. हो, तूच एखादा क्लू दे ना. काहीही हा श्री. तेजश्री प्रधान. काय खूप ऑब्विस, ही खूप ऑब्विस सेंट आहे ती. विचार. मुलगाच असेल हम्म. वाटलेलंच मला. आपल्यापेक्षा सिनियर आहेत. सिनियर ऍक्टर. मग ऍक्च्युली ऍक्टर नाही आहेत, ते डिरेक्टर आहेत, पण ते ऍक्टिंगही करतात. डिरेक्शनची ऍक्टिंग करतात. नाही, तू म्हणालीस आता ते ते डिरेक्टर आहेत पण ते ऍक्टिंग पण करतात. ते डिरेक्टर आहेत, हा, पण ते कधी कधी ऍक्टर म्हणून सुद्धा काम करतात. एक ऑब्विस हिंट देऊ. माझ्या नाटकाचा सिनेमा होता ना, त्यांनी मला रिजेक्ट केलं. आता हे नाव मला माहिती आहे, पण मी नाही ओळखत अशा कुठल्या माणसाला. मी नाही बाबा. कारण त्या नाटकाचा सिनेमा झाला तेव्हा त्याचा भाग मी होतो. मला त्यांनी रिजेक्ट नाही केला एका गाण्यासाठी. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ। Yeah, that's ਉਹਦਾ true. ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ। रिजेक्ट झालं पाहिजे. सारखं काय सिलेक्ट होत राहायचं. हे पण बरोबर आहे. Rejection मला झालं rejectionची पाहिजे. आहेच सवय. रवी जाधव येस. तर करूया. स्पृहा जोशी याला तरी मिळालं, ते लावूया. फालतू. हा. मुलगी. नाही, मुलगा. मुलगा. इंटरेस्टिंग हिंट देतो तुला.
या माणसाचं काम बघून महाराष्ट्राने ऍक्च्युली खूप शिव्या दिल्या तरी खूप डोक्यावर चढवलेला माणूस. म्हणजे विलनचं काम केलं असेल, नाही काम असं- बघून शिव्या घातलं म्हणजे म्हणजे असं नाही की काम इतकं खराब करतो हा माणूस काढायला असं कळलं, वालं नाही. पण कॅरेक्टर Character- निगेटिव्ह हा, होतं हा. म्हणून. पण माझ्याकडे खूप आहेत ऍक्च्युली या व्यक्तीबद्दल माझ्याकडे खूप मध्ये नाही एखादी आणखी. अजून एक एकेकाळी आरजे होता हा माणूस. मसाल्याचा बिझनेस बंद पाडायचा प्रयत्न करणारा माणूस. हे? हिनी नाही बघितले. तुम्हारा काम इसने नहीं देखे, इसको मालूम ही नहीं है तुम कौन है. एक मिनिट. मसाल्यांचा बिझनेस इन अ फिक्शनल स्पेस. हो हो कळलं मला. आता सिरियल सुरू आहे. काय तुला माहिती? एक मिनिट. मसाल्यांचा बिझनेस. हा हा नाही आरजेवरनं मला आठवलं. ठीक आहे मी सांगून टाकते. अभिजित खांडकेकर. किती सोपं होतं आरजे वालं. एक मिनिट, तू ना सिनियर म्हणाला म्हणून मी खूप सिनियर झोन मध्ये मी गेले. तुला हा मला म्हणालो की एवढा senior सिनियर नाही आहे. सरळ आहे. माणूस गाणं. हा ओके. मीच देऊ डायरेक्ट. हो पुरुष आहे. पुरुष. ऍक्टर आहे. नाही म्हणजे आहेत पण ते आता अरे ही म्हणजे आता मला हे सगळे ते आहेत पण आता ते फार नाही ऍक्टर म्हणून काम करत, पण ते रोज संध्याकाळी 6:30 वाजता दिसतात कुठे मालिक अच्छा, ओके, टीव्ही वर ओके. रे. मला वाटलं तुझं काय असेल साठा लोटा बाबा 6:30 भेटत असशील गोडाला. बापरे असा चेहरा केला की माझ्या- अरे बापरे यांचं नाव नको रे. सिनियर आहेत ते प्रचंड आणि माझ्या पहिल्या लीड असलेल्या मालिकेचे प्रोड्युसर सुद्धा. आता आता ही खरी ऑब्विस हिंट आहे कारण चेक तर मी पण घेतलाय त्यामुळे मला माहिती आहे. मिशीवाले की त्यांच्या मिसेस आता मगाशी पुरुष आहे पुरुष म्हणून आहे, ठरलं ना आपलं. आदेश. तर वळूया पुढच्या सेगमेंटकडे ज्याचं नाव आहे स्टुपिड फायर. ठीक आहे, तर स्टुपिड फायर या सेगमेंटचा मुद्दा हा आहे की रॅपिड फायर सारखे प्रश्न असतील पण प्रत्येक प्रश्नाचं चुकीचं उत्तर द्यायचं. बरोबर उत्तराला शिक्षा होऊ शकेल त्यामुळे ब्री. सो सुरू करूया स्टुपिड फायर. रेडी? सुरू. सगळ्यात जास्त काय आवडतं, अनन्या, मिसळ की गारगोट्या? गारगोट्या. का? कारण त्या टेस्टी असतात. गुड. निगेटिव्हिटी पासून दूर राहायला काय करते? निगेटिव्हिटीकडे जाते. गुड. नावडती अभिनेत्री कोण, स्पृहा जोशी की ऋता दुर्गुळे? किती हरामीगिरी स्पृहा आहे. जोशी की ऋता दुर्गुळे? किती ऋतुजा वाघुळे. तुझा फिटनेस मंत्र काय? खूप खा. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गौती? हे उत्तर म्हणून कन्सिडर करूया. सोंग करणारा सोंग्या तर ढोंग करणारा कोण? पुंग्या. जर चंद्र आहे साक्षीला तर रात्री काय करणं टाळावं? झोपणं. आवडतं कॉलेज कुठलं? खालचा. लग्न कधी करणार? आत्ता या क्षणी. कुणाशी? जो मला प्रपोज करेल. का? खोटं उत्तर द्यायचं तुम्ही काही देऊ शकत नाही, का करणार अशा मुलाशी लग्न? अच्छा. असं आहे ते. कारण त्याने मला विचारलं लग्नासाठी. म्हणजे जो विचारेल त्याला तू हो म्हणणार आहेस. हो. हे चुकीचं उत्तर आहे. नाही. हो. की शेवटचा प्रश्न, मराठी निर्मात्यांना काय संदेश देशील? मी अत्यंत वाईट अभिनेत्री आहे त्यामुळे मला कुठल्याही सिनेमात कास्ट करू नका. धन्यवाद. व्हेरी गुड. नाईस. तर थोडक्यात हा आपला एकदम सिरियस पॉडकास्टचा जो नॉनसेन्सिकल झोन आहे तो संपलाय आणि आता आपण वळूया खरोखर सिरियस सेगमेंटकडे. तर खरोखर सिरियस सेगमेंटचा मुद्दा हाच आहे की आतापर्यंत जो फालतूपणा झाला तो झाला, पण तुला खरोखर सिरियसली काही गोष्टी बोलायच्या आणि त्या लोकांनी खरोखर सिरियसली ऐकाव्यात ही तुझी इच्छा आहे, तर ती तू बोलू शकतेस. द स्टेज इज ऑल युअर्स.
मला प्रमोशन करायलाच आवडेल. बरं. लंडन मिसळ हा चित्रपट माझा प्राईमवर आहे, तर तो आवर्जून सगळ्यांनी पहा. आणि तो अजिबात सिरियस नाही आहे, त्यामुळे तुम्हाला निखळ मनोरंजन हवं असेल तर नक्की पहा. आणि आमचा एक चॅनल आहे यूट्यूबवर, करडी गाय नावाचा. तर त्यावर 2 शॉर्ट स्टोरीजच्या सिरीज आहेत, छायांकी आणि चित्रहार. चित्रहारचे रायटर इथे आपल्या आत्ता समोर आहेत. त्यामुळे त्या सिरीज पहा आणि करडी गाय आणि विझोट कंपनीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अपार्ट फ्रॉम दॅट तुला काही बोलायचं असेल तर, की एक तात्विक जे तू बोलतेस ना इतर इंटरव्ह्यूज मध्ये, जे इथे बोललीच नाही, काहीच तात्विक कधीच बोलत नाही. प्लीज. ते असं बोलता बोलता जे काही निघून जातं ते निघून जातं. आता सिरियस पॉडकास्ट आहे तर एवढंच सांगेन की आयुष्याला इतकं सिरियसली घेऊ नका, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा. बोलल्या तर सरते शेवटी आता हे म्हणायचं असतं की या पॉडकास्टवर येऊन तुला कसं वाटलं, काय वाटलं? खूप भीती वाटत होती, पण मजा आली. आणि मला खरं तर मी खूप हसतमुख आहे, त्यामुळे मला सुरुवातीच्या सेगमेंटमध्ये खूप त्रास झाला, पण मजा आली. गुड. ठीक आहे. थँक्यू.